So in this lecture we are starting our unit number 1, that is energy conservation basics. Okay. So whatever that basics which are covered in energy conservation and audit course or subject, so that we are discussing in this unit. Okay. It is for 8 marks. It can be asked for 8 marks for MSBT examination. So त्याच्यामध्ये first आहे CO1, interpret energy conservation policies in India. That means whatever the policies which are undergoes in India, that policy regarding to energy conservation that we have to study in this chapter. ठीक आहे. ज्या काही पॉलिसीज असतील किंवा ज्या एनर्जी कन्झर्वेशन ऍक्ट आहे इंडियाचा, ते जे डिटेल्स आहेत आणि ऑल द बेसिक्स, दॅट मीन्स जनरेशन किती आहे, करंट सिनॅरिओ काय आहे, प्रायमरी सोर्सेस काय आहेत, सेकंडरी रिसोर्सेस काय आहेत, दॅट ऑल पॉइंट्स दॅट वी आर गोइंग टू कव्हर इन दिस चॅप्टर. ठीक आहे. या चॅप्टर मध्ये हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. सो विल स्टार्ट वन बाय वन. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे 1.1 एनर्जी सिनेरियो इन दॅट प्रायमरी अँड सेकंडरी एनर्जी सोर्सेस. त्याच्यामध्ये आणखी आहे एनर्जी डिमांड अँड सप्लाय. नेक्स्ट आहे नॅशनल सिनेरियो, म्हणजे इंडियाचा नॅशनल एनर्जी सिनेरियो काय आहे ते आपण बघणार आहोत. So next आहे त्याच्यामध्ये प्रायमरी एनर्जी सोर्सेस. इन दॅट प्रायमरी एनर्जी सोर्सेस नथिंग बट इन दॅट फर्स्ट आहे आपले प्रायमरी सोर्सेस किंवा प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस काय असतात ते आपल्याला बघायचे याच्यामध्ये. सो दीज आर द रिसोर्सेस विच आर अवेलेबल इन अ नेचर इन अ फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे. जे काही नेचर मध्ये अवेलेबल आहेत दॅट रिसोर्सेस विच इज नथिंग बट प्रायमरी रिसोर्सेस. सो आपण जे जनरली रिसोर्सेस यूज करतो एनर्जी कन्झर्वेशन एनर्जी रिसोर्सेस, दॅट ऑल आर प्रायमरी. सो त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कोल, नॅचरल गॅस, फॉसिल फ्युएल, सनलाइट. फॉसिल फ्युएल म्हणजे जे काही आपण पेट्रोल, डिझेल, जे काही आपण फ्युएल यूज करतो, दॅट ऑल कम्स अंडर प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस विच इज अवेलेबल इन अ नेचर. म्हणजे जे नेचर मध्ये अवेलेबल आहेत that we are consuming, that we are using for generation of electricity, which is nothing but your primary energy resources. Clear आहे सर्वांना? सर जर आपण कोलचा यूज केला वॉटरचं कन्वर्जन स्टीम मध्ये करण्यासाठी इन केस ऑफ थर्मल पॉवर प्लांट. सो दीज आर द प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस. त्याच्यापासून आपण एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करू शकतो. देन नेक्स्ट आहे सेकंडरी एनर्जी रिसोर्सेस. इथे तुम्ही बघू शकता the resources which can be found by using primary sources which is known as secondary energy sources. For example, आपण कोलचा यूज केला. with the help of coal you can generate electricity by burning coal. You have to use that coal for heating the water. water heat केल्यानंतर that water get converted into steam. ऑलरेडी आपण EPG इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन लास्ट इयर मध्ये सब्जेक्ट स्टडी केलेला आहे थर्मल पॉवर प्लांटचा. दॅट वॉटरचं स्टीम मध्ये कन्वर्जन होईल आणि ते स्टीम टर्बाईन फिरवून विथ द हेल्प ऑफ जनरेटर इलेक्ट्रिसिटी विल जनरेट. दॅट मीन्स जे काही प्रायमरी एनर्जी रिसोर्सेसचा यूज करून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करणे, दॅट सेकंडरी दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी और इलेक्ट्रिसिटी नथिंग बट युअर सेकंडरी एनर्जी सोर्सेस. म्हणजे प्रायमरी जो सोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा यूज करून जे एनर्जी रिसोर्सेस तयार होतील दॅट सोर्सेसला आपण काय म्हणणार आहे, सेकंडरी एनर्जी सोर्सेस. त्याचं एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिसिटी, देन हायड्रोजन. सो हायड्रोजन विच इज नथिंग बट युअर सेकंडरी एनर्जी सोर्सेस. जसं आपण वॉटर आहे आपल्याकडे H2O वॉटर अवेलेबल आहे. विथ द हेल्प ऑफ दॅट वॉटर यू कॅन जनरेट हायड्रोजन. म्हणजे वॉटर काय झालं प्रायमरी आणि हायड्रोजन काय झालं तुमचं सेकंडरी. So these are the primary and secondary energy sources. Clear आहे सर्वांना? So next आहे आपला energy scenario or energy demand supply scenario you can say. So याच्यामध्ये आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. So these are the energy demand or generating capacity or installed capacity you can say.
सो हे जे आकडे आहेत 2016चे आहेत, करंटचे आकडे तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. सो 2016 मध्ये टोटल इंडियाची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी वॉज 3,02,088 मेगावॅट. ठीक आहे, एवढी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी होती 2016 मध्ये. आउट ऑफ दॅट टोटल जे काही थर्मल जनरेशन असतं इंडियामध्ये, हे मॅक्सिमम यू कॅन से 90% हे जे जनरेटिंग इलेक्ट्रिकल पॉवर आपण जनरेट करतोय, एनर्जी जनरेट करतोय, ती असते थर्मल. सो याच्या आउट ऑफ दॅट 2,10,675 मेगावॅट ही थर्मल एनर्जी, म्हणजे जे काही कोल फायर्ड थर्मल असतील किंवा व्हेरियस थर्मल पॉवर प्लांट्स असतील त्याच्यातून जनरेट होते. हायड्रोची किती होती? 42,784 मेगावॅट. न्यूक्लिअर वॉज 5,780 megawatt. So these are the generating and installed capacity in 2016. हे इंडियामध्ये 2016 मध्ये जनरेशन होतं. त्याला आपण करंट सिनेरिओशी कम्पेअर करणार आहोत. ठीक आहे. तर डायरेक्टली आपली एक नॅशनल पॉवर कॉर्पोरेशनची वेबसाईट आहे, त्याच्यावरती घेऊन जातो तुम्हाला. सो दिस अवर नॅशनल पॉवर पोर्टल. म्हणजे याच्यामध्ये जे काही जनरेशन आहे किंवा ऑल द टोटल जनरेशन, टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी किती आहे, थर्मल जनरेशन किती आहे, हायड्रो किती आहे, न्यूक्लिअर किती आहे, दॅट ऑल डिटेल्स विल यू कॅन सी इन दिस पोर्टल. सो इथे तुम्ही बघू शकता हे लेफ्ट हँड साइडला इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी करंट या वर्षीची, ठीक आहे, या महिन्यातली करंट इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी किती आहे. सो इट इज 3,87,923.75 मेगावॅट. म्हणजे एवढी आत्ताची करंट इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे. इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी म्हणजे काय? इंडिया कॅन जनरेट मॅक्सिमम, एवढं जनरेट करू शकतो. म्हणजे मॅक्सिमम जनरेशन आपलं 3,87,923.75 मेगावॅट होऊ शकतं या पॉइंटला. म्हणजे आत्ता एवढे पॉवर प्लांट आपल्यामध्ये इंडियामध्ये इन्स्टॉल आहेत. देन डेली जनरेशन, म्हणजे डेली किती युनिट जनरेट होतात, हे डेली जनरेशन आहे 3,784.85 मेगा युनिट्स. एवढे युनिट्स डेली जनरेट होतात इंडियामध्ये. देन डेली ट्रान्समिशन किती होत आहे, किती पॉवर ट्रान्समिट होतीये, हे इम्पॉर्टंट आहे MVA मध्ये. सो याच्यामध्ये 10,36,860 मेगावॅट एवढी पॉवर डेली ट्रान्समिट होतीये. देन डेली डिस्ट्रीब्युशन किती आहे ऑन बोर्ड फीडर्स, म्हणजे जे कंटिन्युटी फीडर्स आहेत किंवा ऑनबोर्ड फीडर्स आहेत, त्याची कॅपॅसिटी आहे 45,313 मेगावॅट. देन कम्युनिकेटिंग फीडर्स आहेत, जे दोन्ही कम्युनिकेशन म्हणजे दोन सबस्टेशन मध्ये जे कम्युनिकेट करतात किंवा कम्युनिकेशन सिस्टम ज्या फीडर मध्ये आहे किंवा कम्युनिकेशन आहे, असे फीडर्स आहेत, त्याची कॅपॅसिटी आहे 38,460 मेगावॅट. देन रुरल डिस्ट्रीब्युशन, ऑनबोर्ड कम्युनिकेटिंग आणि फंड डिस्बर्स, हे किती फंड कोणत्या इन्स्टिट्यूटला किंवा कोणत्या सेक्शनला दिलेले आहेत हे याच्यामध्ये आहे. आपल्याला इम्पॉर्टंट आहे याची इन्स्टॉल कॅपॅसिटी, डेली जनरेशन, ट्रान्समिशन किती होत आहे, डिस्ट्रीब्युशन किती होत आहे. ठीक आहे. देन आणखी इम्पॉर्टंट आहे थर्मल जनरेशन किती. आउट ऑफ दिस टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी व्हॉट इज द थर्मल कॅपॅसिटी, हे इथे दिसते तुम्हाला. ठीक आहे. सो ही आहे सगळ्यात मॅक्सिमम असणार, इथे बघू शकता 2,34,048 मेगावॅट एवढी थर्मल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे. म्हणजे थर्मल पॉवर प्लांट जनरेट करू शकतो. तर त्या थर्मल पैकी कोल किती आहे. सो थर्मल पैकी कोल आहे आपला 2,08,614.50 मेगावॅट कोल फायर्ड आहे. देन गॅस थर्मल पॉवर प्लांट आहे 24,924. देन डिझेल फायर्ड आहे 509.71. हे थर्मल पॉवर प्लांटचे 3 आहेत, कोल, गॅस आणि डिझेल. ठीक आहे. असे टोटल तिन्हींचे मिळून 2,34,048 मेगावॅट टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे थर्मल पॉवर प्लांटची. देन नेक्स्ट आहे हायड्रो. इथे बघू शकता हायड्रो, त्याची टोटल कॅपॅसिटी आहे 46,412 मेगावॅट, 412.22 मेगावॅट. देन न्यूक्लिअर आहे 6,780 मेगावॅट. देन आणखी जे आहेत, ठीक आहे, जे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्याची कॅपॅसिटी आहे, इथे बघू शकता. जे अंडर कन्स्ट्रक्शन जे ऑगस्ट 2021 मध्ये होते त्याची कॅपॅसिटी इथे दिलेली आहे. सो दीज आर द टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ थर्मल, हायड्रो अँड न्यूक्लिअर. इथे बघू शकता या ठिकाणी इन्स्टॉल कॅपॅसिटी, टोटल कॅपॅसिटी दिली आहे अंडर
मॉनिटर्ड म्हणजे करंटली मॉनिटर किती केले जातात, अंडर मेंटेनन्स किती आहेत आणि ऑनलाईन किती सध्या चालू किती आहेत, हे आउट ऑफ दिस इन्स्टॉल कॅपॅसिटी म्हणजे 3,87,000 एवढी इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे. 2,87,000 एवढे मॉनिटर्ड किंवा चालू आहेत करंटली मॉनिटर केले जातात. आउट ऑफ दिस 85,000 एवढ्या कॅपॅसिटीचा अंडर मेंटेनन्स आहे आणि ऑनलाईन करंटली जे जनरेशन चालू आहे ते 1,928 मेगावॅटचं जनरेशन चालू आहे किंवा ऑनलाईन आहे. आणि इथे बघू शकता, इथे तुमचं टोटल कॅटेगरी वाईज इन्स्टॉल कॅपॅसिटी दिलेली आहे. इथे बघू शकता हा ग्रे कलर आहे. थर्मल कॅपॅसिटी किती आहे 60%, म्हणजे जे आउट ऑफ दॅट टोटल कॅपॅसिटी थर्मल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 60%. इथे तुमचं सोलर आहे 11.76%. देन नेक्स्ट आहे आपलं बायो पॉवर आहे किंवा बायोगॅस बायोडिझेल हे 2.73 आहे. नंतर स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट आहेत 1.24. नेक्स्ट आहेत विंड पॉवर प्लांट 10.23. इथे रेडमध्ये न्यूक्लिअर दिसते तुम्हाला 1.75% आहे आणि इकडे हायड्रो आहे 11.96. म्हणजे आउट ऑफ दिस तुम्हाला क्लिअर झाला असेल इंडियामध्ये जी टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे त्याच्या 60% आपण जनरेशन थर्मलने करतोय, म्हणजे कोल गॅस किंवा डिझेलने करतोय. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना? हे क्लिअर आहे का इथपर्यंत? तो नेक्स्टला इथे बघू शकता तुम्ही राईट साईडला इथे दिसत असेल तुम्हाला डेली डिमांड ऑल इंडिया, म्हणजे ऑल इंडियाची डेली डिमांड किती आहे, रिक्वायरमेंट किती आहे. सो इथे डिमांड वर्सेस इथे तुम्हाला दिसत असेल व्हेरियस पॅरामीटर दिलेले आहेत. सो याच्यामध्ये फर्स्ट आहे पीक रिक्वायरमेंट. पीक म्हणजे काय, मॅक्सिमम. आपण ईपीजी मध्ये स्टडी केलेला आहे पीक व्हॅल्यू, पीक डिमांड म्हणजे काय. पीक नथिंग बट मॅक्सिमम डिमांड और मॅक्सिमम रिक्वायरमेंट ऑफ पॉवर ऍट दॅट पॉइंट ऍट दॅट टाइम. ठीक आहे, सो मॅक्सिमम किती आहे 1,68,987 मेगावॅट ही पीक म्हणजे मॅक्सिमम डिमांड आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे पीक डिमांड मीटर्ड. ठीक आहे, म्हणजे किती मीटर्ड केली जाते त्याच्यामध्ये मीटर म्हणजे ऍक्च्युअली किती काउंट केलं होतं. फॉर एक्झाम्पल सगळ्या ठिकाणी मीटर्ड असतात, इंडस्ट्रियल मीटरिंग आहे किंवा किती डिमांड मीटर्ड होते दॅट इज पीक डिमांड मीटर, म्हणजे मीटर किती रिडिंग दाखवतंय हे इन शॉर्ट मध्ये. देन शॉर्टेज किंवा सरप्लस हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. सप्लाय किती होतंय आणि शॉर्टेज किती भेटतं, क्लिअर आहे ना. आता इथे -666.00 एवढी मेगावॅट आपल्याला मायनस आहे म्हणजे शॉर्टेज आहे. ठीक आहे, 666 मेगावॅट शॉर्टेज आहे म्हणजे आपला जो सप्लाय आहे आणि डिमांड आहे याच्यामध्ये भरपूर गॅप आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये 666 मेगावॅटचा शॉर्टेज आहे. सो तो शॉर्टेज भरून काढण्यासाठी ज्या ठिकाणी जो नॉन क्रिटिकल लोड आहे, म्हणजे नॉन क्रिटिकल किंवा अननेसेसरी लोड आहे दॅट इज गेट डिस्कनेक्टेड. त्याला म्हणतो आपण, काय म्हणतात त्याला, लोड शेडिंग. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी लोड शेडिंग असते. तो जो अननेसेसरी नॉन क्रिटिकल लोड असतो त्या ठिकाणी लोड शेड केला जातो. लोड शेडिंग म्हणजे डिस्कनेक्शन ऑफ डायरेक्टली फीडर और डिस्कनेक्शन ऑफ लोड. ठीक, लोड डायरेक्टली डिस्कनेक्ट केला जातो. तो लोड डिस्कनेक्ट करण्यात मागचं एकच रिझन आहे कारण सप्लाय आणि डिमांड मध्ये तुमचा भरपूर गॅप आहे. इथे बघू शकता प्रॅक्टिकली ऑल इंडियामध्ये 666 मेगावॅटचा शॉर्टेज आहे. रेड मध्ये मायनस दिसते ना, -666. जर सरप्लस झालं तर प्लस मध्ये येणार. ठीक आहे, so in order to reduce the gap between supply and demand, जे सप्लाय आणि डिमांड मध्ये जो गॅप आहे, सॉरी डिमांड आणि सप्लाय मध्ये जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी, तो रिड्यूस करण्यासाठी व्हेरियस एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स यूज करतात. ऑफ पीक लोड डिस्कनेक्ट करतात किंवा लोड शेडिंग करतात. व्हेरियस आपल्याला त्याच्यामध्ये आहेत, ते आपल्याला नेक्स्ट इथून पुढे युनिट मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये सेक्टर वाईज इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी, म्हणजे स्टेट, सेंट्रल आणि प्रायव्हेट हे 3 सेक्टर आहेत. आपल्या टोटल कॅपॅसिटी आहे 3,87,923.75 मेगावॅट. त्याच्यापैकी सेंट्रलच्या अंडर किंवा सेंट्रल किती जनरेट करतंय 97,636.93 मेगावॅट. स्टेट 1,03,710 मेगावॅट जनरेट करतंय. आणि प्रायव्हेट सेक्टर, प्रायव्हेट कोणते आहेत तुमच्या, अदानी आहे, देन रिलायन्स आहे किंवा टाटा आहे, असे व्हेरियस प्रायव्हेट जनरेशन युनिट आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टर आहेत.
फॉर एक्झाम्पल इथे डहाणूमध्ये ठाण्यामध्ये 250 मेगावॅटचे 2 युनिट आहेत, म्हणजे 500 मेगावॅट. ठीक आहे, 500 मेगावॅट तिथे जनरेट करू शकता ठाण्यामध्ये. डहाणूचा पूर्वी तो रिलायन्स कडे होता, आता तो अदानीकडे आहे. ठीक आहे, अदानीने त्याला टेक ओव्हर केला, अदानीकडे तो थर्मल पॉवर प्लांट आहे ठाण्यामध्ये. ठीक आहे, सो हे प्रायव्हेट सेक्टर आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त आहे, ते बघू शकता तुम्ही. प्रायव्हेट सेक्टरचं 48.10% कॉन्ट्रीब्युशन आहे, आणि सेंट्रल सेक्टरचं किंवा जे काही प्लांट आहे ते सेंट्रलच्या अंडर जे येतात 25% आहेत अप्रॉक्सिमेटली, आणि इथे स्टेटच्या अंडर आहे 27% अप्रॉक्सिमेटली. इथे बघू शकता कंपॅरिझन तुम्ही. प्रायव्हेट सेक्टरचं 1,86,576 इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट आहे? सो याच्यामध्ये सिनॅरिओ इथे तुम्ही बघू शकता. हायड्रोचा सिनॅरिओ म्हणजे 1956 पासून, म्हणजे त्याच्या अगोदरपासून 1947 पासून सिनॅरिओ आहे, म्हणजे कसं जनरेशन हायड्रो पॉवर प्लांट इन्स्टॉल कॅपॅसिटी वाढत गेली इंडियाची. ठीक आहे, सेम थर्मलमध्ये 1947 पासून कशी थर्मलची इन्स्टॉल कॅपॅसिटी इन्क्रीज होत गेली, म्हणजे कोणत्या वर्षी किती इन्स्टॉल कॅपॅसिटी इथे बघू शकता तुम्ही. 1980 मध्ये होती 16,424, इथे 1992 मध्ये झाली 48,000. म्हणजे अशा पद्धतीने इन्क्रीमेंट होत गेली किंवा इन्स्टॉल कॅपॅसिटी इन्क्रीज होत गेली. ठीक आहे, RES म्हणजे तुमचे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. इथे मग अशी RES सांगायचं राहिलं तुमचं. RES नथिंग बट रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. त्याची कॅपॅसिटी आहे 1,06,83 मेगावॅट. ठीक आहे, RES नथिंग बट रिन्युएबल. रिन्युएबल कोणते आहे तुमचे? सोलार आहे, विंड आहे, देन टायडल एनर्जी आहे. जे काही रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत, बायोमास झाला, दीज आर द रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. त्याची कॅपॅसिटी इथे, त्याचा सिनॅरिओ इथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? द एनर्जी सिनॅरिओ इन इंडिया. ठीक आहे, सो 2016 मध्ये तुम्हाला सांगितलं होतं इन्स्टॉल कॅपॅसिटी वॉज व्हेरी लेस. ठीक आहे, आता करंटली इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 3,87,923. आणखी एक याच्यामध्ये महत्वाचं पॉइंट सांगतो की इंडियामध्ये ग्रीड आहे. ठीक आहे, ग्रीड म्हणजे काय? द नंबर ऑफ जनरेटिंग स्टेशन्स विच आर कनेक्टेड टू इच अदर. म्हणजे नंबर ऑफ इंडिया, टोटल इंडिया मध्ये जे काही जनरेटिंग स्टेशन्स आहेत ते एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. दॅट ग्रीड इज डिवाइडेड इंटू 5 रिजन्स. हे ग्रीड 5 रिजन मध्ये डिवाइड केले आहे. तो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नॉर्थर्न रिजन, वेस्टर्न, साऊथर्न, ईस्टर्न आणि नॉर्थ ईस्ट, असे 5 रिजन आहेत ग्रीडचे. म्हणजे 5 रिजन मध्ये इंडियन ग्रीड, टोटल इंडियाची एकच ग्रीड आहे. म्हणजे एकमेकांना सगळे जनरेटिंग स्टेशन कन्याकुमारी पासून इकडे श्रीलंका इथपर्यंत, सॉरी कन्याकुमारी पासून इकडे जम्मू काश्मीर पर्यंत इंडियन ग्रीड एकमेकांना कनेक्ट केलेली आहे. सो त्या ग्रीडचे 5 सेक्शन्स आहेत, नॉर्थर्न, वेस्टर्न, साऊदर्न, ईस्टर्न अँड नॉर्थ ईस्ट, असे 5 रिजन मध्ये इंडियन ग्रीडला डिवाइड केलेलं आहे. क्लिअर इथपर्यंत?